पुण्यातल्या काही महिलांनी एकत्र येऊन उदबत्ती तयार करण्याच्या उद्योगातून आर्थिक सबलतेकडे वाटचाल सुरू केली। शिवाय तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियानाच्या माध्यमातून त्यांना आता हक्काचं व्यासपीठही मिळाले। हे दृश्य आहे पुण्यातल्या जनता वसाहतीतलं। या परिसरातल्या महिला एकत्र येऊन उदबत्त्या तयार करतायत। दत्तवाडी पोलीस ठाणे, आदर्श मित्रमंडळ आणि महिला दक्षता समितीच्या माध्यमातून जवळपास 8 महिन्यांपूर्वी या प्रकल्पाला सुरुवात झाली। तेव्हा फक्त 10च महिला होत्या, पण त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं। आता या महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहण्याचा प्रयत्न करतायत। सामाजिक बांधिलकीची जाणही यातनच निर्माण झाली आहे। म्हणूनच या सगळ्यांनी दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून पाण्याच्या 5 टाक्या देऊ केल्या आहेत, आणखीही देणार आहेत। उदबत्ती तयार करण्याच्या या कामातून जे पैसे मिळाले त्यातलेच पैसे वाचवून त्यांनी हा मदतीचा हात पुढे केलाय। तेव्हा म्हणजे मिस्टरांच्या ह्याच्याप्रमाणे वागायला लागतं, पण आता कसं 4 पैसे हातात आल्यामुळे आपल्याला काही वस्तू हक्काने घेता येते। आपल्याला तो आनंद काहीतरी वेगळाच असतो। म्हणजे चांगलं वाटलं ना मनाला। कुठंतरी आज आपलेच कोणतरी लोक आहेत ना, ते पाण्याविना मारतात म्हणलं, पाण्याचं हे चाललंय म्हणून आम्ही त्यातनं काहीतरी आपण थोडंसं एक दिवस थोडं हे करायचं आणि दुसऱ्याला हे करायचं, मदत करायची या उद्देशाने ही मदत केली। या परिसरात संस्कार वर्गापासून ग्रंथालयापर्यंत आणि आरोग्य तपासणीपासून वेगवेगळ्या विषयांवरच्या व्याख्यानांपर्यंत अनेक उपक्रम सातत्यानं राबवले जातात। यात सगळ्याला एक हक्काचं व्यासपीठ त्यांना आता मिळतंय, ते तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियानाच्या माध्यमातून। तसेच आमची अपेक्षा आहे की मार्केटिंगच्या दृष्टीने तनिष्कातर्फे की आमचं ह्या महिला उदबत्ती तयार करतात त्यांचं मार्केटिंग त्यातून मिळेल आणि त्यांना आणखीन व्यवसायासाठी ज्या इतर लोकांना गरज आहे, ज्या करू शकतील असे, त्यासाठी आम्ही त्यांना मार्केटिंगसाठी आणि त्यांना शिकवण्यासाठी असे दोन्ही प्रशिक्षण घेऊन त्यांना आम्ही हे व्यवसाय पण त्यांना व्यवसाय निर्मिती पण होऊ शकते। इतर कुठल्या गोष्टी, इतर कुठल्या सभासद असतील किंवा इतर कुठल्या गावातल्या इतर वस्तीतल्या कोणी महिला असतील त्यांना आम्ही कामसुद्धा देऊ शकू आणि याचं मार्केटिंगसुद्धा आम्ही त्याच्यातून करावं अशी आमची अपेक्षा तनिष्काकडून, व्यासपीठाकडून आमची नक्कीच आहे। मार्केटिंगच्या दृष्टीने तनिष्कातर्फे की आमचं ह्या महिला उदबत्ती तयार करतात त्यांचं मार्केटिंग त्यातून मिळेल आणि त्यांना आणखीन व्यवसायासाठी ज्या इतर लोकांना गरज आहे, ज्या करू शकतील असे, त्यासाठी आम्ही त्यांना मार्केटिंगसाठी आणि त्यांना शिकवण्यासाठी असे दोन्ही प्रशिक्षण घेऊन त्यांना आम्ही हे व्यवसाय पण त्यांना व्यवसाय निर्मिती पण होऊ शकते। इतर कुठल्या गोष्टी, इतर कुठल्या सभासद असतील किंवा इतर कुठल्या गावातल्या इतर वस्तीतल्या कोणी महिला असतील त्यांना आम्ही कामसुद्धा देऊ शकू आणि याचं मार्केटिंगसुद्धा आम्ही त्याच्यातून करावं अशी आमची अपेक्षा तनिष्काकडून, व्यासपीठाकडून आमची नक्कीच आहे। हरिदास माधवदास सुगंधी यांच्या माध्यमातून या उदबत्त्या तयार करून वितरित केल्या जातात। आठवड्याला जवळपास 250 किलो उदबत्त्या तयार करण्याचा टप्पा या महिलांनी गाठलाय। ही संख्या आणखीनही वाढतच राहणार आहे, कारण आर्थिकदृष्ट्या सबल होण्यासाठी आता त्यांच्या प्रयत्नांना आणखी साथ मिळणार आहे, ती तनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियानाची। कॅमेरामन किरणसह स्वप्नील बापट, साम टीव्ही, पुणे।